ये भैया ने खाना दिया। अच्छा 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 कैसा खाया? खाओ हाँ। भाई आप एक दिन में कितना किलोमीटर सफर कर लेते हैं? 80-100। 80-100 तक डेली। ऑल इंडिया में 12 ज्योतिर्लिंग है। 12 जगह में शिव जी प्रकट हुए थे, इसलिए वो ज्योतिर्लिंग बन गया। और एक बार जन्म लिए थे तो ये भगवान का मंदिर नहीं घूमेंगे तो कैसे होगा। आपको खाना है या बीमार पड़ गया हॉस्पिटल है, बाकी मोबाइल रिचार्ज रहता है, इसका कैसे वो खर्चा? घर से रिचार्ज वगैरह ये सब हो जाता है और थोड़ा पब्लिक भी सपोर्ट कर देते हैं थोड़ा थोड़ा। ये भैया ने खाना दिया। अच्छा 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 कैसा खाया? वाह सावकार सावकार वाह ठीक आहे सपोर्ट हाँ सब भाई थोड़ा थोड़ा अरे कन्नड येते ना येते की? मराठी बोलताय हा. बेस्ट वाटला मला कन्नड ओके मस्त वाटलं का तुम्ही ह्या माणसांना तुम्ही ओळखलं पण मोठ्या मोठ्या लोकांनी ओळखलं हा. नाही. म्हणजे तुमच्यात सुद्धा शिवजी कुठं तर आहे. आहे बड़े बड़े लोगों ने आपको नहीं पहचाना, लेकिन इन दोनों ने या बड़े छोटे बच्चे ने पहचाना, मतलब शिवजी उनके दिल में भी कहीं तो बसा. हाँ, सही. म्हणजे आपण वेस्ट कुठं आलतू फालतू नाही काय नाही, तुम्ही ही सोच तुमच्या माइंड मध्ये चांगलं आहे. सावकार पण येऊन यांच्याजवळ बसले मानलं तुम्हाला चांगलं. म्हणजे जाऊन कुठं तर असं करत ना असं करत बसण्यापेक्षा ही थिंकिंग पाहिजे. खरं आहे बेस्ट. भाई चलो ठीक है आते हैं हाँ. ऐसे ही ट्रैवल करें ना, हैप्पी जर्नी. मिलते हैं फिर कभी। चलो ध्यान रखना भाई अपना। ठीक है चलते आते बाय. तर मित्रांनो खरंच भावाला भेटून लय भारी वाटलं. म्हणजे एकदम भारी माणूस आहे आणि भावाला खरंच म्हणजे मानलं पाहिजे. हा तो घर सोडून अक्षरशः 1 वर्षासाठी बाहेर निघलाय. सगळं 12 ज्योतिर्लिंग ते पण सायकलवरती. ते खूप स्ट्रगल करते भाऊ. म्हणजे नाही एकदम भारी वाटलं. आणि मेन गोष्ट भाऊच काय भारी वाटलं माहिती का, भाऊ कंटिन्यू बघा कधी बघा तुम्ही स्माइल करत होता. काय पण बोललं नुसता स्माइल. एवढं भारी ना, एकच नंबर होता. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या भावाला फॉलो करा.